पहिला सामना जिंकलाय उंबरडे टीमनं. खूप चांगली बॅटिंग केली होती उंबरडे संघानं, धाबा चेस केल्या लवकर 44 आणि त्या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलाय. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देईल. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे महाराष्ट्र. मराठीला माय मानणाऱ्या सर्व माझ्या मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर भूषण आणि एका बाजूने मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू कुणाल. भूषण मात्रे आणि कुणाल मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आता मात्र पहिल्या फेरीतला हा चौथा सामना दोन बलाढ्य संघ आपण पाहतो. या मैदानात खेळतील स्वतः आयोजकांचा संघ श्रीराम बळवली संघ आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय गोलंदाज तयार होतोय महेंद्र पाटील. पहिलं षटक हाताळेल. मंचावरती आपण जर पाहिला प्रवीण खडतने बळवली म्हटलं की आपण आवर्जून उल्लेख करतो देव पाटील, देव म्हात्रे, त्यानंतर सागर असेल, असे अनेक दिग्गज खेळाडू. परंतु ज्याने एक काल खऱ्या अर्थानं या बळवली गावासाठी मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये भरपूर मोठं योगदान दिलं ते लिजंड क्रिकेटर बळवली गावाचे नंदकुमार पाटील यांचे इथे आगमन झाले. मी त्यांचं सर्वप्रथम इथे शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आपण त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे मुख्य शिल्पकार आदरणीय उपसरपंच गणेशदा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान थोड्या वेळानंतर केला जाईल. आपण जाऊया मॅच कडे. पहिला षटक फेकणारी बॉलर तयार होतोय महेंद्र पाटील. फर्स्ट ओव्हर, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. इथे मात्र चांगला चेंडू गोलंदाज महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून समोर होते भूषण मात्रे. एका बाजूला मात्र कुणाल मात्रे. कोपरोली संघ आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिला. या संघाला चांगला खेळ यांच्या माध्यमातून नेहमीच घडलाय. परंतु आज एका मोठ्या स्टेजवरती एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हा संघ खेळ साकारतोय आणि खूप चांगला स्ट्रोक लगावलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र बॉल चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. चौकारानं मात्र स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करतो मैदानामध्ये. फलंदाज स्वीमात भूषण मात्रे. कुणाल मात्रे आणि भूषण मात्रे ही जोडी कोपरोली संघाची. बरेचसे पाठीराखे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मध्ये मात्र या ठिकाणी चेअरअप्स करत असताना आपल्या खेळाडूंना, कारण पेन म्हटलं की भरपूर क्रिकेटची क्रेज आणि नेहमीच प्रचंड संख्येने मात्र प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. परंतु या पहिल्या पर्वामध्ये तब्बल 1 लाखाची भव्य दिव्य अशी स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये मात्र खूप चांगला प्रतिसाद या तमाम प्रेक्षक मायबापाने दिला. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता अलॉंग द कार्पेट. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल गेला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल रन मिळाली. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरोली टीमला. फलंदाज होते कुणाल. एका बाजूने मात्र असतील भूषण. भूषणनं मात्र आतापर्यंत 5 धावांचं योगदान दिलं. कुणाल पहिल्यांदा या सत्रामध्ये बॉल फेस करेल. कट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट. लिटिल मास्टर सुनील गावस्कर सर नेहमी म्हणायचे जर तुमचा पहिला बॉल परफेक्ट मिडल जर झाला तर तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते, एक आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी केला होता कुणालनं आणि एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती. बिनबाद 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक सरळ बॅटने आपण पाहतो. इथे बॉलला ड्राईव्ह केला पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार ट्राय होऊ द्या या खेळाडूसाठी. अफलातून झेल पकडलाय. हवेच्या विरुद्ध दिशेने जाऊन मात्र हा झेल पकडणं साधं काम नाहीये. यासाठी मात्र भरपूर तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केले आणि यश देखील आला. क्षेत्ररक्षक होते त्या बलवडी संघाचे पंकज ठाकूर. खऱ्या अर्थानं या स्पर्धेतला हा सर्वोत्कृष्ट झेल असेल. जबरदस्त झेल पकडला पंकज ठाकूरनं. आपण पाहिलं बॉडी बॅलन्स आणि चेंडूवरती मात्र अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि या खेळाडून मात्र झेल पकडला. खऱ्या अर्थानं भूषणला देखील विश्वास बसला नसेल एवढा चांगला झेल मात्र या खेळाडूनं पकडलाय. पहिला धक्का बसला यावेळेस मात्र कोपरोली संघाला. बळवली गावामधून मात्र असे अनेक अनमोल रत्न जन्माला आले. नुकताच आपण पाहिला ज्याने खऱ्या अर्थानं जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल असं चांगलं कार्य केलं. सूर्यनमस्कार
4 पंजे 5555 सूर्यनमस्कार कंटिन्यू मात्र त्यांनी पुढे संपूर्ण केले आणि असे आमचे अजय कमलाकर पाटील एक युवा प्रतिभावंत टॅलेंट त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. हे रत्न खऱ्या अर्थानं बळवळी गावानं दिलंय. त्यानंतर या गावाच्या विकासासाठी नेहमीच झटणारे आमचे विद्यमान सरपंच संजयदादा डंगर असतील किंवा उपसरपंच गणेशदादा पाटील असतील यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण समाजामध्ये प्रत्येक वेळी अडचणीला गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येणारी दोन माणसं, मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा व्यक्ती असो किंवा पुढारी असो, प्रत्येकासाठी मात्र त्यांनी नेहमी वेळ दिलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज स्वीप मैदानामध्ये महेंद्र पाटील हा निर्धाव चेंडू आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र कोपोली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 6 धाबा. आज प्रवीण पाहतो आपण प्रत्येक पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय. या दरम्यान या ठिकाणी आमचे लिजन क्रिकेटर नुकताच ज्यांचा मी उल्लेख केला खऱ्या अर्थानं ज्यांनी या बळवडी गावासाठी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलंय ते आमचे सन्मान्य नंदकुमारजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपसरपंच गणेशदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते लिजन क्रिकेटर बळवडी गावचे नंदकुमार पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आमचे सन्मान्य रवींद्रजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो त्यांना आपण यावं व्यासपीठावरती. कॅमेरामन आमचे या ठिकाणी जगदीश यांच्या माध्यमातून या संपूर्ण गोड आठवणी आपल्या कॅमेरामध्ये कैद केल्या जातील. इथं जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी नंदकुमार पाटीलसाठी. जबरदस्त असे आमचे व्यक्तिमत्व. त्यानंतर मी रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. खऱ्या अर्थानं हा सन्मान आहे तुमचा आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. खऱ्या अर्थानं प्रत्येक पाहुण्याचा सन्मान होते, परंतु बळवडी गावासाठी ज्या ज्या लोकांनी मात्र या गावासाठी खूप मोठं योगदान दिलं, मग कोणतेही क्षेत्र असो, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, प्रत्येक क्षेत्रातील पाहुण्यांचा सन्मान मात्र इथे केला जातोय. मी विनंती करतो रवींद्रजी पाटील साहेबांना आपण देखील यावं. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज यावेळेस मात्र संतोष पाटील. टप्प्याचा बॉल पुल करायचा होता कुणालला, इथे मात्र शरीरावरती बॉल आदलला, बॅटला स्पर्श करून त्यानंतर मात्र सिंगल रन आली आहे आणि एका धाब्याने मात्र संघ पुढे चाललाय. कोपर्डी टीमची धावसंख्या आली धावफलकावरती 1 गडी बाद 7 धाबा. नवीन फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी संदेश पाटील स्वतः संघनायक आहेत कोपर्डी टीमचे, ते मात्र स्टॅकिंग एन कडे आले. रवींद्र पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत. बॅकफुटला जाऊन कट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम टायमिंग. यावेळेस मात्र वेट अँड वॉच, बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. 4 धावा आल्या बॉलवरती आणि धावसंख्यामध्ये वृद्धिंगत होताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. 11 धावा तुम्ही पाहता. एक नेल्सन फिगर स्कोर कार्ड मध्ये लागली गेले 111. आता मात्र हा अशुभ अंक कोणत्या टीम साठी ठरेल, कारण या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बळवली संघ देखील प्रयत्न करेल इथे जिंकण्याचा, एका बाजूने मात्र कोपुर्ली संघ देखील प्रयत्न करेल. परंतु क्रिकेटमध्ये एका संघाला विजय आहे तर दुसऱ्या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यासाठी जो चांगला प्रयत्न करेल, जो या वर्तमान काळामध्ये मात्र आपल्या गेम खेळाकडे लक्ष देईल, तो संघ असेल विजेता. होतं विकेट. शपळून घेण्याचा प्रयत्न यावेळेस उडवलाय बॉलला बॅकवर्ड क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉल खाली आले आणि त्यानंतर मात्र वेल थ्रो. तुम्ही पाहता फक्त सिंगल आली आहे. कौतुक करावं लागेल. असं म्हटलं तर क्षेत्ररक्षकांची साथ जेव्हा गोलंदाजाला मिळते तेव्हा मात्र पराभवावरती मात केली जाते आणि तेच कार्य मात्र आता मात्र बळवली टीमच्या या खेळाडून करून दाखवलंय. आणि प्रवीण, काही दिवसापूर्वी बळवली गावामध्ये 2 संघ आम्ही पाहिले. अनेक गावागावामध्ये मतभेद असतात, राजकीय मतभेदामुळे बऱ्याच गावामध्ये मात्र अशात गोष्टीमध्ये तडा गेलेली असते, परंतु पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी एकजुटीने मात्र खेळत असताना आपण नेहमीच आणि या बळवली संघाला पाहिलाय. आज मात्र आपल्या बी लॉर्ड्सच्या संघाला देखील संधी दिली आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 11 ते 12 हजार रुपये प्रवेश फी, तरी देखील या संघाला इथे संधी दिली खेळण्याची. त्यांचं त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं सरपंच आणि उपसरपंच आमचे यांचं कौतुक करीन. त्यांच्या माध्यमातून हा संघ इथे खेळतोय. ओव्हर द विकेट. सरळ बॅटनं बॉलला उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि अखेरच्या क्षणाला मात्र हा डीप मध्ये झेल पकडलाय. इथून परतावा लागेल कोपुर्ली संघाचा संघनायक संदेश पाटीलला. हा दुसरा धक्का बसतोय कोपुर्ली टीमला या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे स्कोर कार्ड मध्ये 13 धावा. 13 या धावसंख्येवरती मात्र हा दुसरा गडी बाद झालाय. आज मात्र कोपुर्ली संघाची सुरुवात थोडीशी अडखळत आणि डळमळीत झाली आहे, परंतु मधल्या फळीमध्ये येऊन मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालले.
महेंद्र म्हात्रे, खऱ्या अर्थानं नंदकुमार पाटील, महेंद्र म्हात्रे सर असतील, यांच्या काळामध्ये जर सोशल मीडिया असती, युट्यूब, व्हॉट्सअप असतं तर त्या काळचे ते देखील हिरो ठरले असते. परंतु आज नवीन खेळाडू तुम्ही पाहताय, युट्यूब, व्हॉट्सअप मुलं लगेच प्रसिद्धी मिळते, परंतु त्यांनी भरपूर चांगलं योगदान या क्रिकेटसाठी दिलंय. बरेच उन्हाळी पावसाळे त्यांनी या क्रिकेट खेळामध्ये काढलेत आणि अजून एक लिजन क्रिकेटर तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये चाललेत, कोपरोली टीमचे महेंद्र म्हात्रे. 40+ तुम्ही पाहिली असेल संकल्पना, एक धाव उत्तम आरोग्यासाठी. या संकल्पनेमध्ये आपण नेहमीच अशा खेळाडूंना खेळताना पाहिले, परंतु आज पुन्हा एकदा या नवीन संघासोबत खऱ्या अर्थानं आपल्या युवा जिगरबाज खेळाडूंसोबत मात्र खेळ करण्यासाठी खेळाडू सज्ज झालेत. पहिलाच बॉल यावेळेस तुम्ही पाहताय कुणासाठी होता, सरळ बॅटने बॉलला ढकललं, फक्त दिशा दिली आणि एका धावेनं मात्र एंड बदललाय आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र कोपरोली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 14 धावा, 7.00 या धावगतीनं मात्र या 14 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. किमान 40 ते 45 धावांचं टार्गेट या पहिल्या सत्रामध्ये जर उभारता आलं कोपरोली संघाला तर ते कदाचित फायटिंग टोटल असेल कोपरोली टीमसाठी, कारण चांगली गोलंदाजी या टीम मध्ये आहे. एका बाजूने मात्र सर्व नवोदित खेळाडू तुम्ही आता या बळवली संघामध्ये, या संघाकडून, या खेळाडूंकडून देखील भरपूर अपेक्षा असेल बळवली संघाच्या पाठीराख्यांना. श्रीराम क्रिकेट संघ बळवली आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2021 हे शानदार पर्व आणि खऱ्या अर्थाने हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लॉकडाऊन नंतर मात्र या मैदानात दुसरी स्पर्धा असेल. अगोदर आपण पाहिली अनिकेत स्मृती चषक पेन कोलीवाडा आणि तदनंतर मात्र या ठिकाणी सरपंच उपसरपंचाचा ट्रॉफी. भविष्यात कदाचित परमिशन मिळेल किंवा नाही, परंतु ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पाडली जाईल यात तीळ मात्र शंका नसणार आहे. बॉलिंग मार्गमध्ये मात्र बॉल तयार होतोय. ओव्हर द विकेट महेंद्र पाटील. पहिला चेंडू या षटकातला थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र पंच दर्शवतील हा व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 22 क्रमांकाचा नियम इथे लागू केला पंचांनी आणि त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळाली. समोर मात्र कुणाल मात्र एक आक्रमक असा फलंदाज कोपरोली संघाचा. स्ट्राइक एंडला यावेळेस बॉलला उडवलाय, भरपूर उंची घेतली आहे. अंतर कापेल का? अंतर देखील कापलंय. लॉफ केलाय बॉलला. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी हा दणदणीत षटकार आला आणि हा थोडासा मात्र या ठिकाणी तुम्ही पाहता चेअरअप्स करत असताना सर्व आमचे कोपरोली संघाचे खेळाडू, या सर्व या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार ज्यांचा आपण नुकताच उल्लेख केला, आदरणीय विद्यमान सरपंच संजय दादा डंगर यांचे इथे आगमन झालं. प्रवीण हरेश मोकल एक लिजन समालोचक आपण पाहिले, परंतु त्यांच्या काळातील आणखीन एक लिजन कॉमेंटेटर म्हणजे संजय दादा डंगर. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा हा तडाका, दुसरा फटका येतोय. कुणाल मात्र ऑन फायर. 6 धावा मिळतील कोपरोली टीमला. लाजवाब बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. मी पहिल्यांदा उल्लेख केला 2 षटकानंतर 14 धावा आल्या, परंतु मधल्या फळीमधल्या आता खेळाडूंना मात्र आता इथे आक्रमण करावं लागेल. कुणालनं मात्र या ठिकाणी दाखवलंय आपली गुणवत्ता, आपली क्षमता. 2 बॅक टू बॅक षटकार लागवत मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 27 धावा. 2 गडी बाद 27 ही धावसंख्या लागली स्कोर कार्ड मध्ये. चांगली बॅटिंग चालली कुणाकडून. आता मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल आणि इथे व्यूहरचना आखावी लागेल. कशा रीतीने कुणालला रोखता येईल, कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. ते म्हणजे गोलंदाज महेंद्र पाटील यांना. धावसंख्येत मात्र भरपूर वाढ झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र फक्त 14 धावा आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. एक व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र लगातार 2 षटकार. कमबॅक करावा लागेल महेंद्र पाटील यांना. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय. स्कोर ऑफ द विकेट, पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. खूप चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. खऱ्या अर्थानं खेळाडू कधी महान बनतो, खऱ्या अर्थानं अखेरच्या क्षणापर्यंत जो खेळाडू उभा राहतो मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या संघासाठी मात्र धावा खोऱ्याने जमा करतो, तो खेळाडू महान घडला जातो. आणि या सामन्यामध्ये मात्र तेच कार्य तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये कुणाला मात्र याच्याकडून होत असताना 2 अनुभवी खेळाडू मात्र आता एकमेकांसमोर उभे ठाकलेत. लिडिंग एज लागली आहे. बॅकवर्ड क्षेत्राकडे मात्र चांगलं बॅकअप आलंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल पकडलाय. इथून मात्र हा तिसरा धक्का बसलाय, तो म्हणजे कोपरोली संघाला. आज खऱ्या अर्थानं बळवली संघाच्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. हा चांगला झेल पकडला. आपण पहिला यष्टांच्या मागे पहिला जो झेल पकडला होता कव्हर मध्ये, तो देखील अप्रतिम होता आणि त्यानंतर मात्र हा झेल देखील तेवढा सुंदर होता. इथून मात्र परतावं लागेल फलंदाज या ठिकाणी महेंद्र म्हात्रे यांना. सिनियर क्रिकेटर होते टीमचे. लिडिंग एज लागली, त्यानंतर मात्र हा झेल पकडला गेला. अनुभवी खेळाडू होते, परंतु सध्याच्या घडीला मात्र सर्व युवा जिगरबाज खेळाडू तुम्ही सातत्याने प्रभावित ठरताना पाहिले.
बघा मैदान सोडायचं नाहीये जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत नाही, नाहीतर त्या खेळाडूला बाद घोषित केलं जाईल. तर धावसंख्येत मात्र इथे तुम्ही पाहिला स्थगिती, धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 28 धावा, गडी बाद झाले. 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत. मयूर ठाकूर, कुणाल म्हात्रेला मात्र आता संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मयूर ठाकूर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 षटकारानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं, कमबॅक केलं आणि या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. ते म्हणजे या ठिकाणी महेंद्र पाटील या गोलंदाजानं. सेकंड स्पेल असेल या सत्रामधला महेंद्र पाटील यांचा. पहिल्या स्पेलमध्ये आपण जर पाहिल्या फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक गडी देखील बाद केला होता, परंतु या षटकामध्ये मात्र थोडासा महागडे ठरलेत संदीप पाटील. नवीन फलंदाज महेंद्र ठाकूर, मयूर ठाकूर माफी असावी, लेफ्टी बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आणि प्रवीण जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खेळपट होते असं तेव्हा बऱ्याच अंशी मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र भरपूर कंबर कसावी लागते आणि अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि इथे तुम्ही पाहता या ठिकाणी कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आलेत आणि शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये तैनात केलेत. एक चांगली व्यूहरचना मात्र पूर्णपणे आखली आहे बळवली संघानं. ओव्हर द विकेट महेंद्र पाटील, समोर मयूर ठाकूर. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल थांबणार नाहीये कारण खूप चांगला स्ट्रोक होता. बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, मात्र हा चौकार येतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरली टीमला. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट जरूर प्राप्त केले बळवली संघानं, परंतु धावा रोखण्यामध्ये मात्र यश आलेलं नाही बळवली संघाला. कारण या षटकामध्ये मात्र आतापर्यंत भरपूर धावा खर्च केल्यात महेंद्र पाटील या गोलंदाजाने. धावसंख्येत मात्र वाढ झाली आहे. धावसंख्या आली धावफलकावरती ती म्हणजे 32 धावा, गडी बाद झाले 3 गडी बाद, 32 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत 32 धावा खर्च केल्यात, 18 धावा खर्च केल्या त्यामुळे महेंद्र पाटील या गोलंदाजाने. शपवून करण्याचा प्रयत्न, फिरून मारलाय बॉलला. या बेस मध्ये लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. आपलातून बॅटिंग मात्र चालली मैदानामध्ये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 7.00 या धावगतीनं मात्र धावा केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र या धावगतीला मात्र गतिमानता वाढवली आणि तब्बल 22 धावा तिसऱ्या षटकामध्ये कोडून काढल्या कोपरली संघानं. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र या ठिकाणी कोपरली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद, 36 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 3 षटकं कधी संपतात आणि संतोष मात्रे मैदानाच्या आतमध्ये कधी पोहोचतील याची पण प्रतीक्षा तुम्हाला सर्वांना लागलेली असते. तर इथे सन्मान केला जाईल आमचे आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मी खेळाडू देखील आहेत, लिजंड क्रिकेटर. तर मी या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक संजय दादा डंगर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय रवींद्र पाटील साहेब आमचे लिजंड क्रिकेटर यांचा इथे सन्मान करायचा आहे. सन्माननीय सरपंच साहेब आमचे संजय दादा डंगर यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी रवींद्र पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि इथे मात्र ते कार्य आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून होत असताना या दरम्यान आंबिवली नगरीचे आमचे सन्मान्य मान्यवर धनाजी पाटील साहेब आणि जोमा पाटील साहेब या मान्यवरांना मी विनंती करतोय आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावरती. या दोन्ही पाहुण्यांना विनंती आपण यायचं आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटचे प्रचंड प्रेमी आणि प्रवीण आज आपण जर पाहिलं आदरणीय आमचे सरपंच संजय डंगर असतील किंवा उपसरपंच गणेशदा पाटील असतील यांच्या दृष्टिक्षेपात एखादा मान्यवर दिसला की लगेच त्यांना मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती बोलून त्यांचा विशेष सन्मान केला जातोय आणि हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. मी विनंती करतो धनाजी पाटील साहेबांना आणि जोमा पाटील साहेबांना आपण यायचं व्यासपीठावरती. बळवली एक्सप्रेस खऱ्या अर्थानं एक अतिशय वेगवान तेज तर्रार असा गोलंदाज गजानन म्हात्रे बॉलिंग मार्कमध्ये तयार झालेत. एक काळ आम्ही नेहमी पाहिला बळवली संघाचा खेळ अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आता देखील आपण वैजनाथ असेल, देव असेल, सागर असेल असे चांगले खेळाडू, दिलीप असेल, बरेचसे गुणवान खेळाडू आहेत त्या टीम मध्ये. त्यांच्याकडून नेहमीच आपण चांगला खेळ पाहिलाय, परंतु मैदानामध्ये बळवली एक्सप्रेस गजानन म्हात्रेचा पहिला चेंडू लोवर फुलटॉस होता, लॉंग ऑन मध्ये ड्राईव्ह केला बॉलला आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली कुणाल म्हात्रेनं. कुणालचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण सलामीला आला होता. पहिल्या 2 षटकामध्ये विकेटची पडझड, धावा देखील आल्या नव्हत्या, परंतु संयम राखला आणि त्यानंतर मात्र खराब चेंडूची प्रतीक्षा करत आक्रमण केलं कुणाल म्हात्रेनं आणि त्यानंतर मात्र त्याला सहकार्य देत असताना मयूर ठाकूर हा फलंदाज. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद, 37 धावा, 4थं षटक या ठिकाणी गजानन म्हात्रे यांचा मार्गस्थ असताना यावेळेस राऊंड विकेट बॉलिंग मार्कमध्ये आलेत.
समोर लेफ्टी बॅट्समन मयूर ठाकूर. मी विनंती करेन आमचे बळवली गावातील जे मान्यवर खऱ्या अर्थाने या मैदानातील सामन्याचा आनंद घेत असतील, ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर किंवा त्या पंचकृषीतील आमचे ज्येष्ठ मान्यवर असतील, त्यांना विनंती आहे आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धे निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटचा खेळ म्हटला की लहान मोठ्यांपासून आज युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एखादा संघ जर एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असेल तर त्या खेळाडूची बहीण, आई, काकू असे बरेच जण घरी बसून देखील सामना एन्जॉय करत असतात. फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र खराब चेंडू, बीमर बॉल आणि त्यानंतर मात्र हा षटकार. गजानन एक्सप्रेस यांच्या गोलंदाजावरती मात्र केलेला हा तडाखा. फ्रीडचा बॉल असेल आता. बीमर +6 7 धावा मात्र बोनसच्या स्वरूपात मिळाल्या या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या कोपरे टीमला. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी एक्सेलरेटर वरती पाय दिलाय, खूप धावगती वेगानं मात्र धावगती वाढवली आहे या दोन्ही खेळाडूंनी. फ्रीडचा बॉल असेल गजानन म्हात्रे यांचा, राऊंड विकेट. अकुट टप्प्याचा बॉल, गुड कमबॅक. यावेळेस मात्र लाईन चांगली होती, लेन चांगली होती आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. फ्रीडच्या बॉलवरती मात्र कमबॅक केलंय गजानन म्हात्रे यांना. धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 44 धावा. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना गजानन म्हात्रे यांचं. मयूर ठाकूर सॅकिंग एंडला, एका बाजूने मात्र कुणाल म्हात्रे. दुपारनंतर मात्र तुम्ही पाहता धावांचा ओघ वाढत चाललाय क्रीडांगणावरती. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता परंतु यावेळेस बॉल चाललाय डीप मध्ये. 1 धाव मात्र मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मयूर ठाकूरला. संघ मात्र जातोय तो म्हणजे 3 गडी बाद 45 या धावसंख्येवरती. खूप मोठ्या संख्येने मात्र कुपरोली आणि बळवली टीमचे पाठीराखे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. एका बाजूने आमचे क्रिकेटचे दर्दी चाहते त्यांनी देखील भरपूर गर्दी केली आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. परंतु मैदानामध्ये एक खूप चांगला सामना, पहिल्या फेरीमधला हा 4था सामना आजच्या दिवसामधला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. 6 धाब्यासाठी हा षटकार. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केली आहे कुणाल म्हात्रेनं. धावसंख्येत मात्र वाढ झाली आहे आणि तब्बल अर्धशतक प्रवीण या ठिकाणी पूर्ण झाले. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आपण अनुमान लावला होता किमान 40 ते 45 धावांचा 2 षटकानंतर, परंतु त्या विपरीत चांगली कामगिरी केली आहे या दोन्ही खेळाडूंनी. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. कुणाल सारख्या फलंदाजाला जर का असे खराब चेंडू फेकले तर यावरती षटकार ची मोहर लागणार या तीळ मात्र शंका नव्हती आणि हा षटकार आलाय कोपरोली टीमसाठी. अफलातून बॅटिंग चालली आहे मैदानामध्ये कुणालकडून. संयमानं खेळ केला त्यानंतर मात्र आक्रमण करतो मैदानाच्या आतमध्ये. वादली फटकेबाजी चालली आहे. ज्याप्रमाणे संदीप घरतनं 48 धावा केल्या मागच्या सामन्यामध्ये, तशी खेळी मात्र साकारतो मैदानामध्ये कुणाल म्हात्रे हा फलंदाज. ओव्हर द विकेट. गजाननचा हा चेंडू तुम्ही पाहता लँड, जेव्हा चेंडू खेळपट्टीवर लँड होतो तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी झाली, परंतु जेव्हा खराब चेंडू लागले फुल टॉस तेव्हा आक्रमण देखील केलं कोपरोली संघाच्या फलंदाजाने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येला धाव फलकावरती 3 गडी बाद 57 धावा. शेवटचा आता स्लॉग ओव्हरचं षटक. आता कोणत्या गोलंदाजावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाईल याकडे मात्र आता नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल, ते म्हणजे बळवली संघाच्या संघ नायकाला. शॉर्ट टीम मीटिंग बोलवली गेली आहे कारण या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत. 57 धावा स्कोर मध्ये लागल्या गेल्यात. चला शेवटचं षटक आणि बॉलिंग मागपती मात्र 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय बळवली संघाचा. पंकज ठाकूर. ज्या पंकजने मात्र एक अप्रतिम झेल पकडला होता पहिल्या षटकामध्ये, त्याला मात्र या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी पाचारण केलंय. एक वेगळा आत्मविश्वासानं मात्र बॉलिंग करावी लागेल कारण धावसंख्या रोखणं खूप गरजेचं आहे या क्षणाला मात्र बळवली टीमसाठी. धावगती भरपूर वाढली आहे. या 4थ्या षटकामध्ये जवळजवळ 21 धावा खर्च केल्या. त्या म्हणजे गोलंदाज सुरुवातीच्या मैदानामध्ये गजानन म्हात्रेनं. 3ऱ्या षटकामध्ये जरी देखील आपण पाहिला खूप धावा खर्च केल्या, त्या 22 धावा खर्च केल्या त्या महेंद्र पाटील यांनी आणि त्यानंतर मात्र एकूण धावा स्कोर कवधी लागल्या गेल्या त्यामध्ये 57. गडी बाद झाले 3. स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी बॉलिंग मागमध्ये बॉलर तयार होतोय तो म्हणजे पंकज ठाकूर. समोर असेल फलंदाज मयूर ठाकूर. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 57. राऊंड विकेट बॉलर तयार होतोय पंकज ठाकूर. समोर असेल फलंदाज मयूर ठाकूर. पहिलाच बॉल या षटकामधला. इथे मात्र तुम्ही पाहताय
थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर केला पंच दर्शवतील हा व्हाईट बॉल. शैलेश चव्हाण सर आमचे करंजाचे आहेत, एका बाजूने स्क्वेअर लेग पंच नंदकुमार पाटील आमचे कळवेचे, आणि त्यानंतर आमचे तिसरे मेन अंपायर संतोषजी चौधरी शिरडोन नगरीचे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. अव्वंतर धाबेने मात्र धावफलका थोडीशी वाढ झाली आहे. स्कोर मध्ये धावा लागल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 58 धावा. लोअर फुल टॉस बॉल ऑनसाइड मध्ये खेळण्याचा पर्यंत डीप मध्ये गजानन मात्र चेंडू खाली येतील. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान सिंगल मात्र मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरोली टीमला. 59 धावा स्कोर मध्ये लागल्या गेल्या आतापर्यंत बॅटिंग करत असताना कोपरोली टीमच्या माध्यमातून. या षटकामध्ये मात्र आता काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडू 30 धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये कुणाल म्हात्रे हा फलंदाज. ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आपण कुणालच्या बॅटमधून पाहिले. पूर्णपणे चांगली आक्रमक बॅटिंग केली. रोहित शर्मा सलामीला आला की अखेरच्या क्षणापर्यंत थांबला की द्विशतक पार, अशी इनिंग आपण नेहमी पाहिली आहे. तशी खेळी मात्र मैदानामध्ये करतोय. सलामीला येऊन मात्र आपल्या संघाचा डाव सावरला. अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय, बॉलला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. हा अवकाशाला गवसणी घालणारा षटकार होतो कोपरोली टीमसाठी. षटकारांची मात्र आतिषबाजी केली या सामन्यामध्ये कुणाल म्हात्रेनं. धावसंख्येत मात्र वाढ झाली आहे. धावसंख्या लागली धावफलकावरती 65 धावा. आता मात्र चिंता वाढली आहे बरोली टीमच्या पाठीराख्यांची. जबरदस्त बॅटिंग करतो मैदानामध्ये कुणाल म्हात्रे. 36 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटका लगवण्याचा प्रयत्न केला तर परंतु इथे थोडासा बॉल डीप राहिला. खालच्या दिशेने मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला आणि तदनंतर मात्र कमबॅक करत असताना पंकज ठाकूर हा गोलंदाज. प्रथम राऊंड विकेट. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. इथे मात्र बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉर्ट फाईन लेगला मात्र हा झेल पकडलाय, परंतु एक चांगली उपयुक्त इनिंग मात्र साकारली आपल्या टीमसाठी. 12 चेंडू मध्ये मात्र 36 धावा केल्या. 300च्या स्ट्राईक रेटनं मात्र ही बॅटिंग केली मैदानामध्ये या ठिकाणी कुणाल म्हात्रे या खेळाडूनं, आणि इथून मात्र हा खेळाडू बाद होतोय. 65 या धावसंख्येवरती मात्र 4था धक्का बसलाय कोपरोली टीमला. 2 षटकानंतर 14 आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी कुणाल म्हात्रेसाठी. जबरदस्त फलंदाजी केली या खेळाडूनं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय केतन म्हात्रे. केतन म्हात्रे म्हटलं की वाकणचा एक अष्टपैलू खेळाडू. केतन म्हात्रेची आठवण होते, परंतु इथे कोपरोली संघाचा हा केतन म्हात्रे कशा रीतीने आपल्या टीमला योगदान देईल हे देखील पाहावं लागेल. राऊंड विकेट पंकज ठाकूर. शपलून घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मिड ऑफ मध्ये बॉल येतोय. महेंद्र पाटीलला बीट केलाय. बॉल चालला सरळ लॉंग ऑफच्या दिशेने आणि तदनंतर मात्र थोडीशी घाई मयूर ठाकूरनं जरूर केली, परंतु केतन म्हात्रेनं अखेरच्या क्षणाला हा नकार दिला. चांगलं कम्युनिकेशन दोन खेळाडूंमध्ये, चांगला संवाद आणि त्यानंतर मात्र एक धाव आली आहे. 66 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. गडी बाद झाले 4. या षटकातील मात्र आता काही चेंडूंचा खेळ बाकी. जर का मोठा फटका आला तर एक वेगळा आत्मविश्वासाने पुन्हा एकदा हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी उतरेल, परंतु इथून मात्र या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल या ठिकाणी बरोली संघाच्या पंकज ठाकूर या गोलंदाजाला. फुलटॉस बॉल, आणखीन एक मोठा फटका. जेवढे फुलटॉस बॉल फेकले तेवढ्या फुलटॉस बॉल होती षटकार आलेत या सामन्यामध्ये. शेवट गोड करणारा षटकार आला केतन म्हात्रेच्या बॅटमधून. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मात्र या ठिकाणी कोपरोली टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती, ती म्हणजे 72 धावा. 4 गडी बाद 72 धावा. आता मात्र येणारे 30 चेंडू येणारे 5 षटक आणि 73 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे, ते म्हणजे श्रीराम क्रिकेट संघ बरोली संघासमोर. पण हे टार्गेट देखील अचीव होऊ शकतं. इथे प्रयत्न करावे लागतील. काल असाच सामना आपण पाहिला होता. हाल विपक्ष हाशिवरे. कोणालाही वाटलं होतं हाल संघ या धावांचा पाठलाग करेल, परंतु त्या हाल संघाने धावांचा पाठलाग करून दाखवला होता मैदानी. तशी कामगिरी मात्र पुढच्या इनिंग मध्ये बरोली संघ करेल का, की एका बाजूने मात्र या ठिकाणी कोपरोली संघ या धावा रोखण्यामध्ये यशस्वी होईल, याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण जाऊया. ऐकूया गोडबाज. आमच्या सोबत आहे सकाळच्या सत्रापासून आमच्या रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण गायकर. तर थँक्यू रोशन. इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. धनाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, तर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विद्यमान सरपंच संजय डंगर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे जोमा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं.
आंबिवली गावचे क्रिकेटचे एक दर्दे प्रेक्षक देखील पाहू शकाल आज मान्यवरांच्या भूमिकेमध्ये इथे आपण त्यांना पाहू शकाल. त्याच्यानंतर धनाजी पाटील साहेब आंबिवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं, आपल्याला देखील इथं सन्मानित केलं जाईल. ते देखील आहेत व्यासपीठावर. तर थैंक यू रोशन, जबरदस्त बैटिंग पिछले 2 दिनों में जो रन नहीं हो रहे थे मात्र रन यहाँ पर बनाते हुए टोटल धावा झाले आपण पाहू शकाल 72 आणि 73 धाव्यांचं आव्हान इथे आपल्याला बलवली संघासमोर असेल. भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले हिंदवी स्वराज्याचे स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा. पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारे अनेक असतात, पण शत्रूंच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त स्वराज्याचे मावलेच असतात. वाघाची अवलाद तुझी कुत्र्यासारखा फुंकू नको, सांगून गेला तुझा बाप मेला तरी झुकू नको. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, अरे जा त्या विचारात सह्याद्रीला का माझा शंभूराजे कसा होता. तो चलते मैदान की तरफ जीतने के लिए 73 रनों का बड़ा लक्ष्य है. इन 5 ओवरों में जिस बलौली टीम की ताकत जानी जाती है गेंदबाजी, मात्र पहले 2 ओवर में जबरदस्त गेंदबाजी हुई थी और आखिर के 3 ओवरों में भरपूर सारे रन ठोके. यहाँ पर महेंद्र पाटिल को तीसरे ओवर में रन बनाए टोटल 22 और उसके बाद चौथे ओवर में रन आए टोटल गजानन के 21 और आखिर के पंकज ठाकुर के ओवर में रन आए 15 और कुल मिलाकर बहुत सारे रन बने और 73 रनों का लक्ष्य इस वक्त बलौली टीम के सामने निर्धारित 5 ओवरों में रखा है. तो इसका जवाब देने के लिए बलौली टीम की सलामी जोड़ी श्री राम बलौली 11 टीम की प्रारंभिक जोड़ी आप देख सकते हैं यहाँ पर उमेश और संतोष की जोड़ी इसका जवाब देने के लिए मैदान के अंदर आती हुई. रोशन ना जिस तरीके से बात करेंगे ना, पहले 2 ओवरों में काफी अच्छा क्रिकेट, काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी फील्डिंग यहां पर देखने को मिली थी, लेकिन उसके बाद 3 ओवरों में काफी खराब बैटिंग, खराब फील्डिंग भी देखने को मिली और खराब बॉलिंग भी देखने को मिली और इसकी वजह से 72 रन ठोके इस 3 ओवरों में. टोटल पहले 2 ओवर में 14 थे और 3 ओवरों में बहुत सारे रन ठोके और कुल मिलाकर 5 ओवरों में 72 रन बने. बल्लेबाजी के ऊपर एक नजर डालेंगे तो क्या शानदार बैटिंग की यहाँ पर बैट्समैन कुणाल मात्रे ने. सलामी बल्लेबाजी के लिए आए थे, 12 गेंदे खेले इन्होंने और 5 छक्के दागे, एक भी बाउंड्री, लेकिन 36 रन बनाए, 300 का स्ट्राइक रेट. क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी. मात्र एक और अगर होता तो शायद अर्धशतक पूरा कर सकते थे रोशन, लेकिन चलिए पहले बारी थी कोपरोली 11 टीम की, अब बारी है बल्लेबाजी की. आप देख सकते हैं इस वक्त बलौली टीम की. तो अंपायर का इशारा, मैच स्टार्ट. पहला पावर प्ले यूज करती हुई यहां पर आप देख सकते हैं और उसका जवाबी हमला देने के लिए संतोष पाटिल और उमेश की ये जोड़ी. जो लोग संघर्ष से कतराते नहीं, जीत हमेशा उनकी होती है. संघर्ष की मार्ग पर जो वीर चलता है वो इस संसार को बदलता है. जिसकी अंधकार मुसीबत और खुद से जंग जीती है, सूर्य बनकर वही निकलता है. देखेंगे कौन सा खिलाड़ी होगा. जिस तरीके से कुणाल ने बल्लेबाजी की, अगर उसी तरह की बल्लेबाजी अगर बलौली टीम के बल्लेबाज के बल्ले से निकलती है तो शायद यह मुकाबला काफी तगड़ा होगा दोनों टीमों के बीच में से. तो बॉलिंग मार्ग पर संदेश पाटिल फेंकने के लिए तैयार. पहली बॉल ओवर द विकेट से. फुल टॉस बॉल थी, गैप ढूंढने की कोशिश, कवर और पॉइंट के बीच में से निकाला इस गेंद को, लेकिन फील्डर तब तक दौड़ते हुए. देखिए थ्रो गलत एंड पर है. जब बैट्समैन बॉल मारता है दूसरी के लिए दौड़ता है ना, तो थ्रो डेंजर जोन यानी कि विकेट कीपर की तरफ फेंकना जरूरी होता है, क्योंकि नॉन स्ट्राइक एंड वाला बैट्समैन आसानी के साथ पहुंचता है रोशन, लेकिन जो बल्लेबाजी में शॉट लगाता है उसको पहुंचना थोड़ा सा दिक्कत ही होती है. और यहाँ पर 2 रनों के साथ बैट्समैन संतोष ने खाता खोला और टीम का बढ़ता हुआ स्कोर है 2 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर. आगे आकर कदमों का इस्तेमाल, ऑन साइड में गैप है बड़ी, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से काउ कॉर्नर के रीजन में वाइडिस्ट लॉन्ग ऑन जिसे कहते हैं, वहां पर ग्रीन को रोका. तब तक बल्लेबाजों ने फिर से एक बार डबल रन चुराया और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 4 रनों के ऊपर. शुरुआत काफी अच्छी हुई थी, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 रन यहां पर आते हुए और यकीनन कहीं ना कहीं चाहते हैं स्कोरबोर्ड हिलाना बहुत जरुरी है. इस दरम्यान आदरणीय संजय ठाकूर साहेब कोपर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. ते देखील इथे मॅचचा आनंद घेत आहेत. तर संजय ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. तो 4 रन स्कोर कार्ड पर बनते हुए फिर से एक बार बॉलर तैयार होते हुए इस बार आगे आकर फिर से एक बार कदमों का इस्तेमाल. क्या हवा के साथ गेंद लहरती जाएगी. जी हां, मिड विकेट सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर
बैट्समैन थे संतोष और संतोष के बल्ले से निकला हुआ यह करारा लंबा छक्का और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन। रोशन कितना अच्छा शॉट सिलेक्शन था, तीनों की तीनों गेंदें है ना, इन्होंने कदमों का बेहतरीन इस्तेमाल किया और ये जो गेंद थी लॉफ करने की कोशिश थी और काफी देर तक हवा में लहर रही थी और खिलाड़ी को लगा था शायद ये कैच होगा, लेकिन कहीं ना कहीं यहां पर हवा का फायदा मिला जहां पर बल्लेबाज को। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार भी आ गया कर, लेकिन क्या इस बार मौका बनेगा? फील्डर है गेंद के नीचे और इस बार कोई गलती नहीं और इसी के साथ बैट्समैन यहां पर संतोष के पारी का अंत होता हुआ पहला बड़ा झटका श्रीराम 11 बलवली टीम को। इसी बीच संजय ठाकुर साहब इनका शुभागमन होता हुआ कोपरगांव से है और बिल्कुल यहां पर मैच का आनंद लेते हुए उनका भी हम श्रीराम क्रिकेट क्लब बलौली पेन सरपंच उप सरपंच निरीक्षक 2021 में हार्दिक स्वागत करते हैं। चलिए यहां पर बैट्समैन लौटे, संतोष का लाजवाब यहां पर बैटिंग कर रहे थे और आखिरकार कैच छोड़कर आउट होकर लौटे। जबरदस्त यहां पर फील्डिंग होती हुई खिलाड़ी थे वहां पर आप। तो न्यू बैट्समैन गजानन मात्रे यहां पर आते हुए रोशन एक साजिश समझी सोच साजिश भी रखनी होगी, एक अच्छी साझेदारी बनाना भी जरूरी है क्योंकि राइट शॉट किसे कहते हैं ये बिल्कुल दिखाने की कोशिश की थी, लेकिन जैसे ही अगली बॉल के ऊपर बड़ा शॉट मारने का इरादा लिया थोड़ा सा टाइमिंग कम रहा, एलिमिनेशन भी कम रहा और इसी की वजह से यहां पर आउट होकर लौटे पैवन की तरफ। 3 गेंदों के ऊपर 10 रन बनाए थे, लेकिन कहते हैं ना मार खाने के बाद विकेट लेने की ताकत रखना भी जरूरी होती है। इस बार बाहरी किनारा लगा था बल्ले का, लेकिन पूरी तरीके से बैट्समैन सुरक्षित रहे, फील्डर थोड़े से पीछे रहे, तब तक कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति होती हुई इनकी पहले 2 पावर प्ले में कम से कम रोशन 30 रन बना पाती है तो शायद कहीं ना कहीं उम्मीदें बनी जाएगी श्रीराम 11 बलौली टीम की ओर से, क्योंकि 73 रनों का सबसे बड़ा लक्ष्य इन्हें चेस करना है और उसी का जवाब देते हुए मैं तो कहूंगा कोई एक बल्लेबाज होगा जो थोड़ा देर तक रुकना भी चाहिए। शॉर्ट एंड स्मॉल इनिंग होती है वो खेलना भी जरूरी है, कम से कम आते ही आप 5-6 गेंदों में 20 रनों की दमदार पारी खेलते हैं तो मजा आएगा मुकाबले में। इस बार भी बैकफुट पर जाकर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। 3 गेंदों में रन बने थे 10, आखिरी 3 बॉल में कोई रन नहीं, एक इंपॉर्टेंट विकेट गवाया श्रीराम 11 बलौली टीम ने संतोष पाटिल का और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद श्रीराम 11 बलौली टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन। आने वाली गेंदें होंगी, अब बात करेंगे 24 गेंदें और जीतने के लिए लगभग देखा जाएगा तो 63 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। दिल्ली बहुत दूर है, लेकिन ऐसे हालातों में चलिए जिस तरीके से पहले 2 ओवर में शांत स्वभाव से बल्लेबाजी की थी कोपरूल 11 टीम ने पहले सत्र में, अगर सेकंड सत्र में इसी तरह की बल्लेबाजी अगर संभल कर करे तो आखिर के क्षणों में ये रन जरूर बनाए जा सकते हैं। कहते हैं ना टूटने लगे हौसले तो याद रखना बिना मेहनत के तक तो ताज नहीं मिलते, ढूंढ लेते अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। यहाँ पर मेहनत करनी पड़ेगी क्योंकि जिस तरीके से नगर पालिका की यह मैदान है, जिस तरीके से आज पिछले कई मुकाबले में गेंदबाजों की काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिली है, लेकिन देखिए जैसे जैसे दोपहर का सत्र ढलता जाएगा रोशन वैसे वैसे बल्लेबाजों को यहाँ पर मदद मिलेगी। तो गेंदबाजी में परिवर्तन होते हुए नए बॉलर रुपेश मात्रे बॉलिंग मार्ग पर आते हुए पहला पावर पे जबरदस्त देखने को मिला संदेश पाटिल की ओर से और यहां पर गेंदबाजी में परिवर्तन रुपेश मात्रे गेंदबाजी के मार्ग पर आते हुए। स्ट्राइक एंड पर बैट्समैन आप देख सकते हैं गजानन और नॉन स्ट्राइक एंड पर उमेश, जहां पर अब दोनों बल्लेबाजों के बीच में कोई भी साझेदारी नहीं बनी। शॉर्ट पिच लाइन की बॉल बैकफुट पर जाकर खेला है डिब्बा को स्क्वायर लेग की रीजन में, लेकिन मिड विकेट और स्क्वायर लेग का खिलाड़ी जब तक रोके इस गेंद को, गेंद जाती हुई सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 4 रन और इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 14 रनों के ऊपर। अभी भी 23 गेंदें बची है, 59 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। लाख दलदल हो पांव जमाए रखिए, हाथ खाली ही सही मगर ऊपर उठाए रखिए। अरे कौन कहता है चलने में पानी नहीं रुक सकता, बर्फ बनने तक हौसला बनाए रखिए। तो यहां पर देखिए विकेट रखना जरूरी है और यही कोशिश अगर करते रहेंगे तो थोड़ा सा आसान हो जाएगा। पैरों पर डालने की कोशिश जरूर की थी, अपील हुई थी और यहां पर बल्ले पर हल्की सी ब्रश हुई थी ये गेंद और इसी के साथ अंपायर के इशारे से ही पहले इन्होंने मैदान छोड़ा और अंपायर का आदर करते हुए बिल्कुल यहां पर विकेट नंबर गिरता हुआ दूसरा और इसी के साथ बैट्समैन गजानन मात्रे इस वक्त मैदान से बाहर लौटते हुए। एक समय लग रहा था रोशन की ये गेंद पैरों पर टकराई थी, लेकिन देखिए अब कभी कभी कई खिलाड़ी अच्छे ऐसे होते हैं जो अंपायर के नतीजे से पहले ही निकल जाते हैं। और क्रिकेट को रिस्पेक्ट देते हुए बैट्समैन आप देख सकते हैं गजानन आउट होकर लौटे, लेकिन जरूरत थी, लेकिन कभी कभी खिलाड़ी ऐसे होते हैं
बल्ले पर लगने के बावजूद भी निकलते नहीं, अंपायर से बहस करते बोलते हैं अरे नहीं भाई बैट पर नहीं लगी, बल्ले पर पैरों पर लगी है। और यहाँ पर देखिए इस रिस्पेक्ट करते हुए लॉटे पैवलिन की तरफ यहाँ पर विकेट गिरा दूसरा। अब थोड़ी सी संकट स्थिति नजर आती हुई बैटिंग करने वाली टीम श्रीराम स्पोर्ट्स 11 बलौली टीम की ओर से। न्यू बैट्समैन आप देख सकते हैं रुपेश पाटिल, अब स्ट्राइक एंड पर बैट्समैन बनते हुए रुपेश। चलिए लगातार रोशन ओवरों में विकेट गिरते रहे, पहले पावर प्ले में 1 विकेट गिरा, इस ओवर में 1 विकेट गिरा, 2 विकेट अभी तक लौटे मैदान से बाहर। अब कहीं ना कहीं जमाए रखना होगा, शायद सेट नहीं थे बल्लेबाज, उनके चेहरे के ऊपर भी थोड़ी सी हल्की सी हंसी आती हुई। अगर तैयारी में होते तो ठीक था, लेकिन अगर तैयारी में नहीं थे और इसी की वजह से देखिए पैन कितना ऊपर गया इन्होंने, बिल्कुल भावेश पवार की स्टाइल में यहाँ पर बल्लेबाजी। शॉट बढ़िया है लेकिन लॉन्ग ऑन में फील्डर है वहां पर मौजूद। और चलिए जैसे ही आते हैं बल्लेबाजी के लिए वैसे ही लौटे पैवलिन की तरफ बगैर खाता खोले मैदान से बाहर। अब मुकाबला पूरी तरीके से दबाव में आता हुआ, आने वाली 21 गेंदें बची है, 59 रनों की जरूरत है। क्या ऐसे हालातों में रोशन इस तरीके की खराब बल्लेबाजी करेगी ना तो शायद कहीं ना कहीं ये टीम लगातार विकेट गंवाती जाएगी। यहाँ पर इशारा जरूर किया जा रहा है सागर और बलौली टीम के बल्लेबाजों की ओर से, जो हमारे आज कमेटी मेंबर है, कि कहीं रुकना है किसी एक बल्लेबाज को, और उसी की वजह से वो मात्र कहां सुन रहे हैं, लगातार बड़े शॉट और रोशन ट्राई भी करेंगे। सेट होने को मौका कहां मिलेगा, जहां से रन बनाने हैं टोटल 73 और उसका जवाब करते हुए रन संख्या मात्र बनी है सिर्फ और सिर्फ 14 रनों के ऊपर। और इस ओवर की बात करेंगे, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी और लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट। ऑन हैट्रिक पर होंगे गेंदबाज कि यहाँ पर अपनी विकेट हैट्रिक पूरी कर पाएंगे। लाजवाब गेंदबाजी रुपेश मात्रे की ओर से और लगातार विकेटों की छड़ी यहाँ पर नजर आती हुई। तू चल मैं आया, ऐसी अवस्था आप यहाँ पर नजर आती हुई। राइट आर्म ओवर द विकेट से बॉलर तैयार। हैट्रिक बॉल थी, ऑन साइड में हल्के हाथों से खेला, शॉर्ट स्क्वायर लेग के रीजन में फील्डर तेजी के साथ उठा है, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी लेकिन खिलाड़ी रहे सुरक्षित। तब तक 1 रन पूरा और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 15 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। 20 गेंदें बची है, 58 रनों की जरूरत। अभी भी रोशन बात करेंगे, 10 छक्के मारने हैं इन 20 गेंदों में, लेकिन कौन ऐसा होगा बल्लेबाज जो ये छक्के ढांक सकेगा और अपनी टीम को एक बढ़िया जीत देने की कोशिश कर पाएगा। परेशानियों से भागना आसान होता है, हर मुश्किल जिंदगी में एक इम्तिहान होता है। हिम्मत हारने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, और मुश्किलों से लड़ने वाले के कदमों में हमेशा जहान होता है। क्या इन मुश्किल परिस्थितियों में क्या लड़ पाएगी? और कहते हैं ना, परिस्थिति की पाठशाला हमेशा इंसान को वास्तविक शिक्षा देती है। बैकफुट पर जाकर कवर्स के ऊपर से मारने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को रोकेंगे, लेकिन तब तक बल्लेबाजों ने रन चुराए टोटल 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 17 रनों के ऊपर। अब टीम की बात करेंगे, आने वाली गेंदें बची है अब 19 और जीतने के लिए 56 रन चाहिए। पावर प्ले में जो रन चाहिए थे वो मात्र मिले नहीं, और जो चाहिए था फील्डिंग करने वाली टीम कोपरोली को वो जरूर मिला। 3 इंपॉर्टेंट विकेट गंवाई बलौली 11 टीम ने। इस बार ऑफ स्टंप को शफल होकर कवर किया था जरूर, लेकिन फिर से एक बार गेंद डीप में एक्स्ट्रा कवर के रीजन में जाती हुई। तब तक 1 रन मुकम्मल, 1 के साथ एक सफल ओवर की समाप्ति। इस ओवर में रन आए टोटल आप देख सकते हैं सिर्फ और सिर्फ 8, और टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंचती हुई 18 रनों के ऊपर 9.00 के औसत से 3 विकेट के नुकसान के ऊपर। 18 गेंदें बची है और जीतने के लिए 55 रनों की जरूरत। एक बार स्कोरिंग कंपैरिजन पर नजर डालेंगे, जहां से पहले बल्लेबाजी कर रही थी तब वहां पर कोपरोली टीम ने रन बनाए थे टोटल 14 और विकेट गंवाई थी मेरे ख्याल से तकरीबन 2 विकेट गंवाए थे इन्होंने। और यहाँ पर स्कोरिंग कंपैरिजन की बात करेंगे तो बिल्कुल रन बना है यहाँ पर 18, 4 रन ज्यादा है, मात्र 3 विकेट, 1 विकेट एक्स्ट्रा गंवाया यहाँ पर श्रीराम 11 बलौली टीम ने। शायद ये बी टीम होगी, कल ए टीम आपके सामने बलौली की पेश होगी, जो देवा के नाम से जो टीम जानी जाती है वो टीम भी आपके सामने खेलते हुए नजर आएगी। लेकिन आज डी पोल है, लेकिन फिर भी डी पोल नहीं कहेंगे रोशन, कहीं ना कहीं इनका भी खेल काफी अच्छा नजर आता हुआ, ये भी काफी अच्छा क्रिकेट खेलते हुए। संतोष मामा मात्रे, आपका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि लल्ला की टूर्नामेंट में भी काफी अच्छी मेहनत की और इस टूर्नामेंट में भी काफी अच्छी मेहनत लेते हुए, और ये जगह आपका फिक्स है और इसीलिए आपको हमने पेन विभाग का शांत तथा स्वभाव का एक उपाध्यक्ष की उपाधि आपको दी है। तर नरेश पाटील साहेब यांच्या वतीने खऱ्या अर्थाने इथे एक रिफ्रेशमेंट आली इथे सर्वांना आयोजकांसाठी, आणि इथे जे आमचे व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत त्यांच्या वतीने इथे सर्वांना कलिंगडाची सोय नक्कीच केली जाईल। वॉटर लेमन ज्याला गरमीच्या वेळी आपल्याला गरज असते सातत्याने शरीरासाठी, तर त्यांच्या वतीने ही सोय केली आहे, त्यांचं मनापासून
धन्यवाद। शॉर्ट पिच लाइन की बॉल कवर्स के ऊपर से मारने की कोशिश, फील्डर वहां पर दौड़ते हुए तेजी के साथ, एक रन मुकम्मल। दूसरे की कोशिश, देखिए थ्रो शायद कहीं ना कहीं गलत जगह पर फेंका, लेकिन फिर भी चलिए अच्छी कवर देते हुए यहां पर फिर से एक बार स्ट्राइक एंड पर यानी कि विकेट कीपर एंड की तरफ डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी। कोण आहे तो नाव आहे? प्रशांत मिड विकेटला जे आपण आहेत बघा प्रशांत, तुम्ही जरा खाली बसा, तिथे त्यांना वाटतं की फिल्डर आहे की काय तो बिल्कुल यहां पर चलते हैं मुकाबले की तरफ। रन संख्या बनती हुई बात करेंगे, टोटल अभी भी 20 रनों के ऊपर गेंदें बची है, टोटल यहां पर 17 और 53 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाज तैयार, शॉट बढ़िया है, यहां पर जाएगी ये गेंद मिड विकेट को क्लियर करती हुई, अंपायर का इशारा यहां पर आएगा, ह्यूज हिट, 6 रन मुकाबले में बनी रहेगी। अब 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 26 रनों के ऊपर। अब जीतने के लिए बात करेंगे, 16 गेंदें बची है और जीतने के लिए 47 रनों की जरूरत। परिवर्तन से डरना और संघर्ष से कतराना मनुष्य की सबसे बड़ी कायरता जानी जाती है, और ऐसे हालातों में संघर्ष में मुकाबले में काफी जबरदस्त क्रिकेट खेलते हुए बैट्समैन थे वहां पर छक्का धागा आकाश ठाकुर ने, और आकाश ठाकुर के बल्लेबाजी का विश्लेषण है, अभी तक इन्होंने 4 गेंदों का सामना किया, 11 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, लेकिन आकाश है मैदान में तब तक आसमान दिखाते रहेंगे यहां पर बॉलर और फील्डरों को। राइट एंड ओवर द विकेट से बॉलर तैयार, इस बार भी अच्छी गेंद टैप किया, इस गेंद को मिड ऑफ में फील्डर है वहां पर मौजूद, 1 रन जरूर मुकम्मल होता हुआ, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल आप देख सकते हैं 27 रनों के ऊपर। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है 15 और जीतने के लिए 46 रनों की जरूरत। यहां पर रोशन आप देख सकते हैं कि आकाश अपने टीम का साथ दे रहे हैं, मेरे ख्याल से यहां पर बल्लेबाज है सलामी बल्लेबाज उमेश, ये टीम के मेन बल्लेबाज जाने जाते हैं, इनका हाथ अभी भी क्यों शांत है, इनके बल्ले से कब रन निकलेंगे। चलिए अलोंग द कारपेट यहां पर मिड विकेट के रीजन में खेला हुआ स्ट्रोक फील्डर तेजी के साथ आते हुए सिर्फ रन बनेगा, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है, और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 28 रनों के ऊपर। 14 गेंदे 45 रनों की जरूरत। हर हाल में रोशन इन 2 गेंदों के ऊपर एक बड़ा शॉट चाहिए, और तभी तो मैच को आखिर की 12 बॉल में बनाने की कोशिश यहां पर करेंगे। 14 गेंदें बची है, 45 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। बॉलर तैयार, ये देखिए ऑफ स्टंप कवर किया था, शफल होकर खेलने का इरादा ऑन साइड में, लेकिन बॉलर की लाइन कितनी अच्छी देखिए रोशन, बिल्कुल जाना ये ज्यादा शफल हो रहे बैट्समैन, और इसी की वजह से लगातार ऑफ स्टंप यॉर्कर फेंकने की कोशिश यहां पर की और कामयाबी मिलती हुई, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। एज ए कैप्टन के तौर पर आप देख सकते हैं कोपरोली टीम के बॉलर यहां पर रूपेश मात्रे क्या लाजवाब गेंदबाजी करते हुए। संदेश पाटिल, इस बार मौका बनेगा, लेकिन लॉन्ग ऑफ का फील्डर तेजी के साथ गेंद के नीचे आते हुए 1 की रन मुकम्मल, 1 रनों की मदद से ओवर नंबर यहां पर लगभग देखा जाएगा तो तीसरा हुआ कंप्लीट, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची है 29 रन। आने वाली गेंदें होंगी टोटल 12 और जीतने के लिए 44 रनों की जरूरत। यानी कि देखिए ड्रिंक्स ट्रॉली तब तक हमारे संतोष मामा मैदान के अंदर जाते हुए, और इतने तेज जाते ना रोशन, शायद कहीं ना कहीं आयोजकों का टाइम यहां पर बचाने की कोशिश करते हैं क्योंकि ज्यादा समय न ले, और यदि कि तेज गाड़ी से ज्यादा इनका फास्ट स्पीड है, और काफी यहां पर मेहनत देते हुए प्रति ओवर रन चाहिए कि आप 22 रन चाहिए प्रति ओवर में। अब हर एक जो 2 ओवर बचे हैं उनमें से एक ओवर में, हर एक ओवर में 22 रन बनाने होंगे। ये जो आखिरी रन है ना रोशन, गजानन मात्रे के चौथे ओवर में रन बनाए टोटल 21, पंकज ठाकुर के 1 ओवर में रन बनाए 15, यानी कि 2 ओवर में रन बनाए थे 36 लगभग देखा जाएगा, और यही वो रन है जब इनकी अब शुरुआत इन बल्लेबाजों को देनी होगी। जीते एक्सप्रेस जिसे हम कहते हैं, हमारे संतोष मामा मात्रे, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और हमने सुबह भी कहा था रोशन, बड़ी सोप भी नहीं खाते होंगे, बड़ी सोप ओवा कुछ भी नहीं खाते होंगे, इतने शांत स्वभाव के मामा है और कितनी अच्छी मेहनत लेते हुए, और लगातार डीजे होता है तब काफी अच्छी क्रिकेट जिनके माध्यम से हम देखते हैं, और काफी एंटरटेनमेंट है जहां पर देख सकते काफी एंजॉय इस मैच को लगातार लेते हुए। तो 12 गेंदें बची है, जीतने के लिए यहां पर 44 रनों की जरूरत है, और हर एक संघर्ष मुकाबले में हम रोशन बार बार कहते हैं कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए, और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने श्रीलंका टीम को परास्त किया और वो T20 वर्ल्ड कप जीता, और उसके बाद गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन, क्योंकि
जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ये करना होगा इस संघर्ष भरे मुकाबले में। और कहीं ना कहीं ये मुकाबले में अगर श्रीराम स्पोर्ट्स 11 बलौली टीम के बल्लेबाज कर पाते हैं तो जरूर इस मैच में मजा आएगा। तो चलिए, जब तक उमेश है मैदान में तब तक मैच जिंदा है, और जब तक आकाश है मैदान में तब तक बल्ले गेंदबाजों को आसमान दिखाते रहेंगे। तो बिल्कुल आप देख सकते हैं 12 गेंदों में 44 रनों की तूरी सेट है बल्लेबाज मैदान के अंदर। और रोशन 5 ओवर के निर्धारित मुकाबलों में आपको सेट होने के लिए कितनी गेंदें होनी पड़ती है? आपके पास तो सिर्फ 30 गेंदों में या 4-5 गेंदें अच्छी तरीके से खेलते हैं तो बाकी की गेंदों के ऊपर बड़े शॉट मारना भी जरूरी है। मेरे ख्याल से यहाँ पर ये आकाश काम कर सकते हैं, लेकिन उमेश जिनके ऊपर उम्मीद थी, सलामी बल्लेबाज है, अभी तक रुके नॉन स्ट्राइक एंड पर, मात्र एक भी चौका एक भी छक्का उनके बल्ले से निकला नहीं है। लेकिन हवाई सफर यहां पर गेंद जाती हुई बैट्समैन आकाश के बल्ले से ये लंबा ह्यूज हिट 6 रन, और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 35 रनों के ऊपर। और रन और गेंदों के बीच में फासला अब 11 गेंदें बची है, 38 रनों की जरूरत। देखिए रोशन, आखिर के ओवरों में जब 20-22 रन भी रह पाएंगे ना, तो जिस आखिरी उस एंड से बल्लेबाजी की जाएगी उस एंड से आकाश जब रहेंगे तो मैच शायद कहीं ना कहीं बना रहेगा मेरे ख्याल से बलौली 11 टीम के लिए। गेंदें बची है टोटल 11 और 38 रनों की जरूरत है। इस बार भी शॉट बढ़िया है, स्विच साउंड ऑफ द बैट, लेकिन बने दर्शक यस इज डस आउट ऑफ द पार्क। लॉन्ग ऑन सीमा का बाउंड्री लाइन के बाहर आकाश के बल्ले से, और एक धमाकेदार बम का गोला 6 रन, और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 41 रन। जो काम किया था चौथे ओवर में कोपरोली टीम ने, बिल्कुल उसी अदा करे एक्शन में बल्लेबाजी करते हुए। यहां पर बल्लेबाज आप देख सकते हैं आकाश ठाकुर की लाजवाब बल्लेबाजी। सोच को अपनी ले जाओ उस शिखर पर ताकि उसके आगे सितारे भी झुक जाए, न बनाओ अपने सफर को किसी कश्ती का मोहताज, चले इस शाम से तूफान से भी रुक जाए। क्या लाजवाब क्रिकेट, छक्कों की हैट्रिक पर होंगे। सोचो इस गेंद के ऊपर नंबर आएगा 6 तो छक्कों की हैट्रिक पूरी कर सकते थे, लेकिन गेंदबाज ने जाना कि इस बार स्लोवर गेंद फेंकनी है, और इस स्लोवर गेंदबाज गेंद के ऊपर बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई अब 9 गेंदें बची है। जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। ख्वाहिशों से नहीं गिरते हैं फुल झोली में, कर्म की साख के हिलाना होगा। कुछ नहीं होगा कोसने से किस्मत को, अपने हिस्से का दिया खुद ही चलाना होगा। व्हाट अ शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क, अंपायर का इशारा। बिग 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 बिग, क्या करारा स्ट्रोक था बैट्समैन, यहां पर देख सकते हैं आप आकाश ठाकुर के बल्ले से निकला हुआ टोटल छक्का नंबर 4, और कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई 47 रनों के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदें बची है, 26 रनों की जरूरत। व्हाट अ बैटिंग, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। और इनकी बल्लेबाजी की, तो इनके बल्लेबाजी की बात करेंगे 31 रनों के ऊपर नापाक बल्लेबाजी, यानी कि जो बैटिंग की थी कोपरोली टीम के नामचीन बल्लेबाज के कुणाल मात्रे ने उसका मुंह तोड़ जवाब देते हुए हमलावर पारी यहां पर खेलते हुए बैट्समैन आकाश ठाकुर के बल्ले से 19 रन से अर्धशतक दूर है, और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। मेरे ख्याल से रोशन जो बची कुछ 2 गेंदें हैं ना, वो अगर ठीक तरीके से खेलते हैं तो विकेट इनका सुरक्षित रहेगा, और आखिरी ओवर में फिर से एक बार पगड़ा भारी होगा श्रीराम बलौली टीम का। इस बार है किस्मत का साथ, लेकिन क्या छूटा कुणाल मात्रे की ओर से, और ये लीजिए गेंद जाएगी लॉन्ग स्टॉप, सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। थोड़े से नाखुश है, समीकरण बदलता हुआ 7 गेंदें बची है, 22 रनों की जरूरत। टीम का 50 रन पूरे होते हुए श्रीराम बलौली 11 टीम का स्कोर है 51 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए 7 गेंदों में 22 रनों की जरूरत है। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। कभी बल्ला घुमा कर तो देखो किस तरीके से बैटिंग की जाती है, और ये बल्ला मात्र घुमाया, और क्या जबरदस्त बैटिंग यहां पर चलती हुई बल्लेबाजों की ओर से। इस 4 रनों की मदद से व्यक्तिगत रन संख्या की बात करेंगे 35 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी इस बार हवा में है। अब मैच में होगी वापसी। कहीं ना कहीं इस मुकाबले में आखिरी बॉल के ऊपर स्ट्राइक लेनी चाहिए थी सिंगल लेकर, और कहीं ना कहीं बड़ा शॉट मारने की कोशिश की वजह से यहां पर बैट्समैन को आउट होकर लौटना पड़ा, और इसी के साथ बैट्समैन लौटते हुए आकाश और नए बल्लेबाज आते हुए
तो एक बार जोरदार तालियां दोस्तों। 35 रनों की शानदार पारी, जुझारी पारी खेली और आखिरकार लौटे पॅव्हलिन की तरफ. म्हणजेच म्हणावं की छत्रपती शिवाजी महाराज सारखा लढला माझा पट्ट्या. म्हणून म्हणतात ना, औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा लढला होता. जिंकून देखील मुंबई दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे लढला होता. जालून देखील तास सर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओमले लढला होता. सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जळणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. कारण 19 फेब्रुवारीला माझा राजा देव छत्रपती शिवाजी आला होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में से. ऐसे हालातों में बात करेंगे. आने वाली 6 गेंदें बची है. 22 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. और यहां पर कहीं ना कहीं जो हम पहले भी चर्चा कर रहे थे, आखिर के 12 गेंदों में 44 रनों की जरूरत थी. प्रति ओवर 22 चाहिए थे. 22 रन बनाए आकाश ने. लेकिन जिस खिलाड़ी की चर्चा कर रहे हैं, जिसके नाम से ये टीम लॉर्ड्स में हमने देखा, श्री राम 11 बल्लवली उमेश. ये उमेश का बल्ला कब बोलेगा. कहते हैं ना, अगर सेनापति नहीं चलेंगे तो यहां पर उनके ये बाकी क्या करेंगे. तो लेकिन यहां पर आप देख सकते हैं जबरदस्त यहां पर क्रिकेट खेलते हुए. 6 गेंदे 22 की दूरी. बैटिंग पर स्ट्राइक एंड पर है उमेश और गेंदबाजी की कमान संभालते हुए ऋषि माथुरे. भविष्य है गेंदबाज के हाथों में, भविष्य है बल्लेबाज के हाथों में. लेकिन आखिरकार जीत कौन सी टीम पाएगी. पहली बॉल शॉट, पिच लाइन की बॉल, फील्डर रखा गया इन्हें लॉन्ग लेग की रीजन में. खराब फील्डिंग होती हुई और गेंद सीमा पर. अंपायर का इशारा, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन. 5 बॉल 18 रनों की जरूरत है. चलिए, लेफ्ट हैंड बॉलर है, मेरे ख्याल से प्लस पॉइंट होगा. लेकिन आखिरकार उमेश के बल्ले से, तो आखिरकार उमेश के बल्ले से निकला हुआ तकरीबन सलामी बल्लेबाजी के लिए आते हुए 4 ओवर तक रुके. लेकिन 4 ओवर के बाद पहली गेंद के ऊपर एक शानदार चौका बटोरा और इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल आप देख सकते हैं 55 रनों के ऊपर. चुनौतियों को स्वीकार करें क्योंकि इससे आपको शिक्षा मिलेगी या तो सफलता मिलेगी. ये चुनौती है इस वक्त बल्लेबाजों के ऊपर, ये चुनौती होगी गेंदबाजों के लिए. कर्म करे तो अच्छे, क्योंकि किस्मत भी उनकी दासी होती है जो अच्छे वर्तन किए जाती है. गुडलैंड स्पॉट पर पिक किया था इस गेंद को. पढ़ने के बाद कितनी खूबसूरत अंदाज से गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में गई. डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई. अब 4 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत. सोचो, इन विपरीत परिस्थितियों में एक शॉट आना बहुत जरूरी है. और कहते हैं विपरीत परिस्थिति में कुछ लोग टूट जाते हैं तो कुछ लोग ठोकर खाकर बिखर जाते हैं और कुछ इतिहास बना पाते हैं. बॉलर तैयार. इस बार भी शॉट, पिच लाइन की बॉल, टॉप एज लेकर गेंद जा रही है. फाइन लेग को चिरती हुई सीमा पर 4 रनों के लिए. और इसी के साथ 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर आप देख सकते हैं 59 रनों के ऊपर. अब 3 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. कल आपने देखा हाल 11 टीम ने, ASC 11 हाल टीम यानी कि बैट्समैन थे डैनी, जिन्होंने लगभग अगर बात करेंगे 5 बॉल में 18 रन चेस किए थे. और हाल टीम की एक बार चर्चा करेंगे ना, जब मुनीर पटेल आउट होते टीम बहुत बड़ी संकट में फंसती है. मैं कहूंगा एक अच्छा क्रिकेट खेला कल हाल टीम ने और सुपर 4 में क्वालिफाई हुई. आखिर की 3 बॉल 14 की दूरी. कैसे हालातों में बैट्समैन यहां पर उमेश टीम को बचा पाएंगे. जी हां, इस बार ये गेंद जाएगी मिड विकेट का कॉर्नर के ऊपर से. अंपायर का इशारा, बिग हिट. 2 गेंदें बची है, 8 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. अब चलिए, कप्तान को भी लगेगा मैं कप्तान नहीं बल्कि शेर दिल पारी खेलती हुई. और सीख रहा होता है कप्तान का एक अच्छी पारी खेले और अपने टीम को इस संघर्ष में मुकाबले में जीत हासिल करके दे. 2 गेंदें 8 की दूरी. सोचो, इस गेंद के ऊपर नंबर कुछ ना कुछ चाहिए. 2 रन तो चाहिए ही. अगर इस गेंद के ऊपर 2 रन बनेंगे तो शायद कहीं ना कहीं आखिरी बॉल में 6 रन रहेंगे. लेकिन इस बॉल के ऊपर आएगा 6 तो बनेंगे आखिरी गेंद के ऊपर 2. लेकिन कुछ ना कुछ चाहिए. तो 2 गेंदें बची है और 8 रनों की जरूरत. 65 स्कोर कार्ड पर यहां पर रन संख्या मिलती हुई. जीवन में जोखिम उठाना जरूरी है. और इस बार उमेश के बल्ले से बैक टू बैक 2 छक्के और अंपायर की आलाकारी एक्शन. ये देखिए छक्का और दीजिए एक पप्पी बैट्समैन को. जी हां, माप आउटस्टैंडिंग, फैबुलस, व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग.
एक बार जोरदार तालियां बनती है बैट्समैन उमेश के लिए। क्या बैटिंग की उमेश ने, और लगातार ऐसा लग रहा था कई समय से शांत रहे थे, और लेकिन देखिए जिस तरीके से यहां पर बैटिंग की है ना रोशन, अब मात्र तर याच दरम्यान संजय डंगर साहेब विद्यमान सरपंच यांच्या वतीनं जर या चेंडूवर देखील षटकार लगावला आणि जरी सामना जरी जिंकवला तरी सुद्धा 1000 रुपयाचे पारितोषिक, म्हणजे सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका, परंतु इथे बक्षीस खऱ्या अर्थाने सामना जिंकवण्यासाठी त्यांनी नक्कीच लावलाय। आणि गणेश पाटील साहेब विद्यमान उपसरपंच यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज। मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, अरे पंखों से कुछ नहीं होगा जिनके हौसलों में उड़ान होती है। एक बॉल 2 रनों की जरूरत, किसने सोचा था कि मुकाबला इतना नजदीक लाकर खड़ा कर देंगे। रोशन 12 गेंदों में रन चाहिए थे मेरे ख्याल से, यहां पर 44 और यह मुकाबला आया आखिरकार तो 1 गेंद 2 रनों की जरूरत है। टेंशन वाला माहौल है बलौली टीम के समर्थकों के ऊपर, टेंशन वाला माहौल है इस वक्त। बात करेंगे आप देख सकते हैं कोपली टीम के समर्थकों के ऊपर, 1 बॉल 2 की जरूरत। मुकाबला पसंद आया होगा तो जोरदार तालियां इस आखिरी बॉल के लिए। 1 बॉल 2 रनों की जरूरत, क्या है आगे जाने का इनका दोनों टीमों का इरादा। बॉलर तैयार लेकिन बैट्समैन भी उमेश तैयार। शॉट बढ़िया है, जाएगी ये गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, क्या जबरदस्त बैटिंग यहां पर होती हुई और मुकाबला जीता आखिरकार जवाब देते हुए कि मैं क्यों रुका था आखिरी गेंद तक, क्यों मैं शांत स्वभाव से बल्लेबाजी कर रहा था। व्हाट अ बैटिंग। आणि या ठिकाणी संजय डंगर साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याच्यानंतर विद्यमान उपसरपंच गणेश पाटील साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक। एकदा जोरदार टाळे बॅट्समॅन उमेश साठी। रोशन कुठं वाटलं होतं की सामना हा एकतर्फा होईल, परंतु काय मजा आली सामन्यामध्ये आणि नक्कीच काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपण पाहायला मिळत। नो डाऊट सामन्याचा सामनावीर इथे आपण पाहू शकाल। 28 खऱ्या अर्थानं सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल। अंतिम क्षणाला चांगली बॅटिंग केली, परंतु मिडल ऑर्डर्सला ज्याने उमेशचा खऱ्या अर्थाने साथ दिला तो फलंदाज ठरलाय सामन्याचा सामनावीर। नो डाऊट आकाश ठाकूर, तब्बल 13 चेंडू आणि 35 धावांची अफलातून बॅटिंग करणारा आकाश शाह सामन्याचं पारितोषिक घेण्यासाठी आणि त्याला पारितोषिक देण्यासाठी मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो। संजय ठाकूर साहेब कोपर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल। आणि उमेश आपल्यासाठी लगातार 3 षटकारांनी सामना जिंकवला। या स्पर्धेचे शिल्पकार संजय डंगर साहेब सरपंच आणि गणेश पाटील साहेब उपसरपंच यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय। हे पारितोषिक घेण्यासाठी आपण इथे व्यासपीठावर यावं। तर नक्कीच मी विनंती करतो उमेश आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं। 1500 रुपयाचं कॅश प्राइज उमेश यावं आपण। तर उंबरडे संघाचे कॅप्टन आपण इथे यावं टॉस साठी। नेक्स्ट मॅच आपल्या समोर इथे पाहायला मिळेल, तर चला उंबरडे संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या। तर नक्कीच मी ज्या पद्धतीने आपण हा सामना पाहिलात खऱ्या अर्थानं काही जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळाली आणि रोशन ज्या पद्धतीने बॅटिंग इथे पाहिलीत ना, काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली। तर यावेळी पुढच्या मॅच साठी उंबरडे संघाचे कॅप्टन आणि श्रीराम 11 बलवली संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस। उंबरडे संघाचे कॅप्टन इथे आलेत, तर मी टॉस करण्यासाठी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो। मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल। तर मी तुकाराम पाटील साहेब, तुकाराम मामा पाटील यांना विनंती करतो, तुकाराम म्हात्रे मामांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बघा महाराष्ट्र म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायांची असणारी भूमंडली आणि आमचे हरिभक्त परायण तुकाराम मामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे टॉसविन केला जाईल। उंबरडे विरुद्ध त्यांच्या समेत संघ असेल श्रीराम 11 बलवली आणि तुकाराम मामा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल। 4 षटकांचा सामना असेल। तर या बोलूया पुढच्या मॅच साठी अंकित यांच्याकडे आणि अमित म्हात्रे यांच्याकडे।
हॅलो. याच दरम्यान सन्मान्य पाहुणे प्रभाकरजी पाटील साहेब आणि नरदास पाटील साहेब आमचे बळवली नगरीचे आमचे सन्मान्य मान्यवर, या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय यावं आपण व्यासपीठावरती. याच दरम्यान आमचे कमलाकरजी मोकर साहेब सरपंच कळवे नगरीचे यांचं इथे शुभागमन झालंय आणि खऱ्या अर्थाने एक चांगला पेहराव त्यांनी परिधान केलाय आणि त्यांचं इथे आगमन झालंय.